मित्रांनो, दिल्लीमध्ये सुरू असलेली एआय इम्पॅक्ट समिट ही सध्या चर्चेत आहे. ही एआय परिषद खरी तर त्यातील टेक्नॉलॉजी आणि गॅजेट्सच्या सादरीकरणाबद्दल चर्चेत असायला हवी. मात्र दुर्दैवाने तिथल्या ढिसाळ नियोजनाबद्दलच अधिक बोललं जात आहे. त्यातच गलगोटिया युनिव्हर्सिटीने या अगदी महत्त्वाच्या इव्हेंटला चांगलंच गालबोट लावलंय. मात्र या सगळ्या झाल्या निगेटिव्ह बाजू. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर एआय समिटमध्ये भारतातील स्टार्टअप कंपन्यांनी कितीतरी चांगले इनोव्हेशन्स, आयडिया आणि गॅजेट्स सादर केलेत. अर्थात इथं साध्या झालेल्या गोष्टींमध्ये अगदी शून्यातून तयार झालेल्या कन्सेप्ट अगदी नगण्य आहेत. मात्र अल्बर्ट आइन्स्टाईननी म्हणल्याप्रमाणे नवीन आयडिया या अगदी कधीतरीच शून्यातून जन्माला येतात. बाकी तर वेगवेगळ्या आधीपासूनच अस्तित्वात असणाऱ्या कन्सेप्टना जोडूनच तयार केल्या जातात. या प्रक्रियेला आइन्स्टाईनने कॉम्बिनेटरी प्ले असं म्हणलं होतं आणि याचाच सुंदर प्रत्यय आपल्याला एआय समिटमध्ये पाहायला मिळतोय. या एआय समिटमध्ये भारतीय कंपन्यांनी सादर केलेल्या गोष्टींपैकी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या आयडिया कदाचित नवीन किंवा युनिक नसतील, मात्र त्या इंडिजिनियस आहेत आणि भारतीयांना तसंच भारतीय गरजांना लक्षात घेऊन त्या तयार केल्या आहेत, हे बाब महत्त्वाची. व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करून या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी बघूया इकास्क्राईब नावाचं गॅजेट. मित्रांनो, आपल्या देशातील ग्रामीण भागात डॉक्टरांची किती कमतरता आहे हे आपल्याला माहितीच आहे. कितीतरी गावातील रुग्णालयांमध्ये केवळ एकच डॉक्टर असतो आणि त्यालाच दिवसाला गावातील जेवढे पेशंट येतील तेवढे बघावे लागतात. मग अशा वेळी रिपोर्ट्स भरणं आणि प्रिस्क्रिप्शन लिहिणं यात बराच वेळ जातो आणि मेडिकल इमर्जन्सीमध्ये वेळेला किती महत्त्व आहे हे आपल्याला माहितीच आहे. इका केअर नावाच्या कंपनीने यासाठीच इकास्क्राईब नावाचं एक एआय सॉफ्टवेअर बनवलंय. हे काय करतं तर डॉक्टर जेव्हा पेशंटशी गप्पा मारतील तेव्हा डॉक्टरांचं बोलणं ऐकून हे सॉफ्टवेअर स्वतःच पेशंटची हिस्ट्री फाईल करतं, प्रिस्क्रिप्शन तयार करतं आणि सगळा डेटा सुरक्षित ठेवतं. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये डॉक्टरांना कीबोर्डला हातही लावण्याची गरज पडत नाही. डॉक्टरांचं काम फक्त एवढंच असणार की पेशंटला नेमके प्रश्न विचारणे, जेणेकरून इकास्क्राईबला नेमकी माहिती जाईल आणि माझ्या माहितीत तरी डॉक्टर्स हे पेशंटला नेमकेच प्रश्न विचारतात. या सॉफ्टवेअरमुळे डॉक्टरांचा भरपूर वेळ वाचणार आणि ते आणखी जास्त पेशंट्सना वेळ देऊ शकतील. भारी ना? आता पुढचं प्रोडक्ट ही मेडिकल हॉस्पिटल संबंधीच आहे आणि हे काही कोणतं सॉफ्टवेअर नाही, तर हे आहेत लहान लहान रोबोट्स. या रोबोट्सना ऑटोबॉट्स असं नाव दिलंय. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की हॉस्पिटलमध्ये जेव्हा एखादा पेशंट ॲडमिट असतो तेव्हा त्याची औषधं आणण्यासाठी किती धावपळ करावी लागते. विशेषतः जेव्हा नुकतंच ॲडमिट केलं असेल तेव्हा त्या हॉस्पिटलच्या गर्दीमधून धावत मेडिकलपर्यंत जाऊन सांगितलेली औषधं आणावी लागतात. पण आता ऑटोबॉट्स तुमचं काम सोपं करणार आहेत. हे छोटे ऑटोनॉमस रोबोट्स हॉस्पिटलच्या गर्दीत, कॉरिडॉरमध्ये आणि अगदी लिफ्टमध्येही स्वतःचा रस्ता शोधतात. कोणालाही न धडकता अगदी शिस्तीत आणि वेगाने हे रोबोट्स फार्मसीमधून औषधं घेऊन ते पेशंटपर्यंत आणून देऊ शकतात. म्हणजे आता हॉस्पिटल स्टाफला किंवा पेशंटच्या नातेवाईकांना या कामासाठी इकडे तिकडे पळावं लागत नाही. आता या रोबोट्सचं म्हणाल तर आयडिया मला खूप आवडलेली आहे. पण आपल्याकडे कितीतरी हॉस्पिटल्समध्ये स्वतःची फार्मसी नाही किंवा काही हॉस्पिटलची फार्मसी वेगळ्या रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या इमारतीत असते. शिवाय आपल्याकडे जनरल वॉर्डला एवढी लोकांची गर्दी असते की त्यांचा धक्का लागून हे रोबोट्स खालीही पडू शकतात. अशा वेळी ते रोबोट्स काय करतील याबाबत अद्याप स्पष्टता नाही आहे. मात्र एकूणच भारतातील गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या रोबोट्सच्या या आयडियासाठी मी त्यांना 10 पैकी 9 मार्क नक्कीच देईल. ओके, आता तिसरं प्रोडक्ट बघूया. हे आहेत स्मार्ट ग्लासेस आणि यांचं नाव आहे सर्वम काझे. आता हे बघून तुम्हाला वाटेल की यात नवीन काय आहे. मेटाने त्यांचे स्मार्ट रेबॅन्स आधीच लॉन्च केलेत आणि हे तसंच तर आहे. मलाही आधी तसंच वाटलं होतं, पण अगदीच तसं नाही आहे. या स्मार्ट ग्लासेस ही आयडिया जुनी असली तरी सर्वम कंपनीने बनवलेल्या या सर्वम काझेमध्ये भारतीय डोकं बसवलंय. म्हणजे यात भारताच्या आणि भारतीयांच्या अनुषंगाने माहिती भरलेली आहे. एखाद्या नॉर्मल स्मार्ट ग्लासेसप्रमाणे यात कॅमेरा बसवलाय. तुम्ही जे पाहताय ते हे स्मार्ट ग्लासेस पाहतील आणि समोरच्या गोष्टींची रिअल टाईम माहिती तुम्हाला देतील. शिवाय यात रेकॉर्डिंग आणि फोटोचं फीचर आहेच, पण याचा बेस्ट पार्ट आहे याचा रिअल टाईम ट्रान्सलेशन टूल. आणि हीच गोष्ट याला बाकी स्मार्ट ग्लासेसपेक्षा वेगळी बनवते. हे स्मार्ट ग्लासेस तब्बल 22 भारतीय भाषा समजू शकतात आणि त्यांचं रिअल टाईम ट्रान्सलेशन करू शकतात. म्हणजे समोरची व्यक्ती तेलुगू बोलत असेल आणि तुम्ही हे ग्लासेस घातले असाल तर सर्वम काझे ते ऐकून त्याचं मराठी भाषांतर तुम्हाला ऐकू शकते. शिवाय यात बोन कंडक्शन नावाचं तंत्रज्ञान आहे, त्यामुळे तुम्हाला बाहेरचा आवाजही येतो आणि एआयचं सांगणंही समजतं. म्हणजे गप्पा मारणं अगदीच सोपं होतं. हा चष्मा म्हणजे तुमच्या सोबत असणं एक जीनियस ट्रान्सलेटर आहे असं समजा. बाकी हे ग्लासेस येत्या मे महिन्यात लॉन्च करायचा कंपनीचा विचार आहे. किमतीच्या बाबतीत मात्र अद्याप माहिती समोर आलेली नाही. यानंतरचं प्रोडक्ट ही सर्वम याच कंपनीचं आहे. मित्रांनो, कोणतंही एआय सॉफ्टवेअर वापरण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लागते तर इंटरनेट. मात्र भारतात अजूनही अशी बरीच ठिकाणं आहेत जिथं इंटरनेट नेटवर्क पोहोचलेलं नाही आहे. मग तिथं एआय कसं चालणार? तर उत्तम आहे सर्वम एज. सर्वमचं हे एआय मॉडेल तुमच्या फोनमध्येच राहतं.
पण याला काम करायसाठी इंटरनेटची अजिबात गरज भासत नाही. मग तुम्ही कुठे जंगलात असा किंवा तुमच्या बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये जिथं नेटवर्क येत नाहीये. विशेष म्हणजे इंटरनेट शिवाय हे एआय 22 भारतीय भाषांमध्ये रिअल टाइम ट्रान्सलेशन करून देतं. हाच डेटाबेस सर्वम काझेमध्ये वापरलाय. यामुळे तुमचा इंटरनेट डेटा यूज होत नाही किंवा नेटवर्क नसतानाही तुमचं काम थांबत नाही. बाकी इंटरनेटशी कनेक्ट नसल्यामुळे यात रिअल टाइम माहिती मिळत नाही हे स्पष्टच आहे, पण तेवढं चालू शकतं. यानंतरचं गॅजेट हे माझं पर्सनल फेवरेट आहे. आमच्या बिल्डिंगमध्ये एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे कचरा नेणारी व्यक्ती ही दररोज येत नाही. बरं, घंटागाडी येते, पण तिचं येण्याचं आणि माझं घरी असण्याचं टायमिंगच जुळत नाही. आणि मग काय होतं, तर ओला कचरा घरात साठत जातो. आता काय सुका कचरा कितीही साठला तरी त्याचं काही वाटत नाही, पण ओला कचरा 2 दिवसांपेक्षा जास्त आपण घरात ठेवूच शकत नाही. बरं, कुठे नेऊन टाकायचा, तर जवळपास खास ओल्या कचऱ्यासाठीचं डस्टबिन शोधणंही वैताग. मग या सगळ्यावर उपाय काय, तर मॅनकॉम कंपनीनं बनवलेलं चुई हे एक असं किचन अप्लायन्स आहे जो तुमचा ओला कचरा चक्क खाऊन टाकतं आणि त्याचं रूपांतर खतामध्ये करतं. विशेष म्हणजे भारतीय किचनला लक्षात घेऊन हे गॅजेट तयार करण्यात आले. म्हणजे यात तुम्ही फळांच्या साली, भाज्या निवडल्यानंतरचा कचरा, खरकटं अन्न, चहापूड आणि अगदी चिकन मटनची हाडंही टाकू शकता. चुई खायच्या बाबतीत नखरे करत नाही. तो हे सगळं खातो आणि तुम्हाला देतो रेझिन सॉइल नावाचे एक पोषक खत. म्हणजे ओल्या कचऱ्याची कटकटही मिटते आणि तुमच्या घरातील झाडांना खतही मिळतं. तर मित्रांनो, व्हिडिओ बघून आता तुम्हाला समजलंच असेल की मी भारतीय स्टार्टअप कंपन्यांचं कौतुक का करत होतो. टेक्नॉलॉजी स्क्रॅचपासून तयार करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि तिचा वापर करून आपल्या डेमोग्राफिक्सला सूट होईल, आपल्या लोकांना फायदा होईल असं काहीतरी बनवणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि या गोष्टीत तरी आपल्याला पैकीच्या पैकी मात्र नक्कीच मिळू शकतात. बाकी या एआय समिटमध्ये आणखीही बरेच इनोव्हेशन्स पाहायला मिळाले. यात शेतकऱ्यांसाठी विशेष एआय सॉफ्टवेअर आणि गॅजेट्स होते, विद्यार्थ्यांसाठी नवीन गोष्टी होत्या. त्यामुळे गलगोटिया विद्यापीठासारखा एखादा प्रकार झाला असला तरी त्या एका गोष्टीमुळं बाकीच्यांच्या मेहनतीकडं, त्यांच्या कल्पकतेकडं दुर्लक्ष केलं जाऊ नये. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आणि या एआय समिटमधले गॅजेट्स कसे वाटले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओंसाठी टेकभारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.